नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आतापर्यंत आपण घड्याळाची राष्ट्रवादी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पाहिली, पण एक अशी घटना घडली की अजित पवारांचा स्कॅम वगैरे या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने बाहेर करायचं ठरवलं आणि अजितदादा पवार तिकडून शरद पवारांचे अर्धे राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडले आणि इकडं सत्तेमध्ये आले आणि त्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या असतील. मग तो नंतर शरद पवार गट तुतारीचा वेगळा झाला आणि मग अजित पवारांकडे जी मूळ राष्ट्रवादी होती ती राहिली. म्हणजे इकडे शिवसेनेत तसंच घडलं, पण बाळासाहेब ज्यांनी शिवसेना स्थापन केली होती ते मात्र नव्हते. पण इथं मात्र शरद पवार ज्यांनी राष्ट्रवादी स्वतः स्थापन केलेली आहे त्यांच्या समोर त्यांचा पक्ष गेलाय. त्यांनी जे चिन्ह ठरवलं, त्यांनी जी संघटना बांधली, ते घड्याळ दुसरे म्हणजे त्यांच्याच कुटुंबातला त्यांचा पुतण्या तिकडे घेऊन दुसरा एक पक्ष किंवा दुसरी एक संघटना एक गट म्हणून तिकडे मिरवतोय आणि इलेक्शन्स आणि या सगळ्या गोष्टी करतोय. हे सगळं चित्र शरद पवारांना कुठे ना कुठेतरी आतून खात असेल आणि तिथूनच खरी सुरुवात झाली की अजित पवार किंवा हा जो राष्ट्रवादी गट जो आपला आहे आणि तो तिकडे फुटून गेला अजित पवारांच्या मागून, त्याला पुन्हा एकदा सामील करायचं. तो सामील झाला नाही तर त्यांना नेस्तनाबूत करून टाकायचं, त्यांना राजकारणामध्ये ठेवायचं नाही किंवा त्यांचं राजकारणातलं अस्तित्व पूर्णपणे संपवून टाकायचं. आणि या सगळ्या गोष्टी उराशी निश्चित जशा उद्धव ठाकरेंच्या असतील तशाच शरद पवारांच्या देखील असू शकतात. कारण त्यांना असं वाटतंय की आमचा पक्ष फुटून दुसरीकडे गेला आणि आम्हाला त्याचं चिन्ह नाही मिळालं आणि या सगळ्या गोष्टी. आणि ह्या वर्षीच्या सुरुवातीला तशीच घटना घडली. या वर्षीच्या सुरुवातीला अजितदादांचं निधन झालं. आता ते अनेक जण त्याच्यावरती काय रंगवत आहेत, पण या सगळ्या गोष्टी आजही बाहेर आल्या नाहीत. स्वतः शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली की हा अपघातच आहे, हा कुठला घातपात नाही आणि त्याच्यामुळे पुढे काही प्रश्न आणि या सगळ्या गोष्टी उपस्थितच राहिल्या नाहीयेत. पण त्यावेळेला शरद पवारांना असं वाटलं होतं की आता अजितदादांच्या गेल्यानंतर ही संपूर्ण राष्ट्रवादी आपल्यामध्ये विलीन होईल, सामील होईल आणि पुन्हा एकदा आपण आपली एक राष्ट्रवादी आणि ते दोन भाग विभागले गेलेत आपल्या पक्षाचे, ते पुन्हा एकत्र येतील आणि आपण ताकदीनं राजकारणात उतरू. पण तसं झालं नाही. किंबहुना त्याच्या उलट झालं. सुनेत्रा वहिनींनी पुन्हा एकदा अजितदादांच्या जागे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पार्थ पवारला खासदारकी मिळाली. सुनेत्रा पवारांची जी खासदारकीची जागा होती त्या जागेवरती पार्थ पवार गेले आणि त्याच्यामुळे त्यांची संघटना जी लयाला जायला पाहिजे होती, जी कुठेतरी घाबरली होती, धास्तावली होती अजितदादांच्या जाण्याने, ती पुन्हा एकदा ताकदीने उभी राहिली. हे शरद पवारांना कुठेतरी दिसत होतं. पण याच ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं शरद पवारांना जेवढा विरोध आहे किंवा शरद पवारांना जेवढे अजित पवार आपल्यामध्ये सामील होणं त्यावेळेला वाटत होतं किंवा आताच्या घडीला ही राष्ट्रवादी आपल्यामध्ये सामील झाली पाहिजे किंवा ती जर झाली नाही तर ती टिकली नाही पाहिजे, जसं शरद पवारांना वाटतंय तशाच पद्धतीनं निश्चित वाटत असावं इकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना. कारण दोघात तिसरा असा अजित पवार असताना त्यांना निश्चित वाटत असेल की कुठे ना कुठेतरी आपल्या जागा खाल्ल्या जात आहेत, जागा म्हणण्यापेक्षा आपल्या मंत्रिमंडळाने या सगळ्या गोष्टीतल्या जागा घेतल्या जात आहेत आणि त्याचा कुठे ना कुठेतरी फटका या दोघांना पण बसतोय आणि त्यामुळे त्यांना देखील असं वाटतंय की अजित पवार आणि ही जी राष्ट्रवादी आहे ही कुठे ना कुठेतरी फोडण्यामध्ये आपल्याला काहीतरी हालचाली कराव्या लागतील किंवा ते अर्धे शरद पवारांकडे तरी वळवावे लागतील, हे त्यांना आता देखील वाटतंय. आणि तीच प्रक्रिया आता सुरू होते. हे जे नाट्य तुम्ही पाहिलं असेल अजितदादा गेल्यानंतर, तटकरे असोत, प्रफुल्ल पटेल असोत, यांना जे काही धुसफूस आणि या सगळ्या गोष्टी ज्या काय वाटतायत आतल्या अंतर्गत पक्षामध्ये, त्या निश्चित कुठे ना कुठेतरी नजरअंदाज करण्यासारख्या नव्हत्या, तेव्हाही नव्हत्या आणि आताही नाहीयेत. मी तुम्हाला त्या 22 जणांची नावं सांगेन, त्यातले काही जण तर कन्फर्म जाणार, ते भारतीय जनता पार्टीकडे जातील किंवा शरद पवारांच्या गटाकडे जातील, पण ते 100% जाणार. आणि बाकीचे काही आहेत त्यांचे आपण सांगू शकत नाही की ते जातील की नाही जातील. पण एवढं मात्र सध्या निश्चित होताना दिसतंय की सुनेत्रा वहिनींचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष सध्याच्या घडीला दोन्ही बाजून ओरबडला जातोय. कारण तो शरद पवारांनाही नकोय आणि इकडे सत्तेतल्या फडणवीस आणि शिंदेंना देखील नकोय. कारण विनाकारण अजून एक मुख्यमंत्री त्यांना सोबत मिरवावा लागतोय आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती देखील काही भार सगळ्या गोष्टींचा द्यावा लागतोय. मंत्रिमंडळ असेल जिथं आपले स्वतःचे काही नेते असूनही वंचित राहतात मंत्रिपदांपासून, त्यांना ते मिळावं अशी त्यांची एक भूमिका असावी. त्याच्यामुळं कुठे ना कुठेतरी हा जो सुनेत्रा पवार आणि ही जी राष्ट्रवादी आहे हा कुठे ना कुठेतरी या दोघांचा देखील शत्रू आहे आणि त्याच्यामुळे शरद पवार आणि फडणवीस एक देखील होऊ शकतात. सध्या या फोडाफोडीच्या राजकारणासाठी निश्चित होऊ शकतात आणि तसं ते दिसतंय आणि ते होईल. कारण शरद पवारांना जाण्याच्या आधी ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा आपल्यामध्ये विलीन करून घ्यायचे. पण हे देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने घेतील जे मी माझं एक तुम्हाला एक हे सांगतो, नंतर त्या 22 जणांची तुम्हाला नामे मी वाचून दाखवतो कोण कोण कसं आहे. पण देवेंद्र फडणवीसांना एक गोष्ट लक्षात घ्या, एक महत्वाची त्यांच्यामध्ये एक विचार चालू असेल त्यांचा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले अर्धे आमदार हे आपल्याकडे आले पाहिजेत, निश्चित आले पाहिजेत, हे फडणवीसांना कुठे ना कुठेतरी वाटत असेल. आणि जे अर्धे डाव्या विचारसरणीचे आहेत म्हणजे सना मलिक वगैरे ही जी काही लोक झाली जे मुस्लिम धार्जिन आहेत, असे डाव्या विचारसरणीच्या मतांवरती निवडून आलेत, त्या मतांचा किंवा त्या जागांचा फडणवीस विचार करणार नाहीत. पण ज्या अशा
काही जागा आहेत ज्या भारतीय जनता पार्टीला हव्या, ज्या शिंदेंना हव्या, त्याच्यामुळे या जागांवरती यांचा अत्यंत बारीक कटाक्षानं डोळा असेल आणि या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पहिनींना किंवा सुनेत्रा पवारांना पूर्णपणे शांतच करून टाकायचं, कारण हीच एक महत्वाची शेवटची संधी आहे जिथं अजित पवारांचा गट किंवा ही जी राष्ट्रवादी निघून आले ती आपण संपवू शकतो. हे शरद पवारांनाही माहिती आहे, हे फडणवीसांना देखील माहिती आहे. त्याच्यामुळे आता हे निश्चित दोघे एक आले असावेत आणि त्यातून जर यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं तर येणाऱ्या काळामध्ये सुनेत्रा पवारांना स्वतःची जागा देखील वाचवणं अवघड होऊन जाईल. जर फडणवीस शरद पवार जर फोडू जरी शकले नाहीत ही लोक, तरी त्यांना हरवण्यासाठी ते एक होतील. त्यांना काहीही करून सुनेत्रा पवारांना शांत करायचंय. फडणवीसांना माहिती आहे जर सुनेत्रा पवारांचा पक्ष गटच राहिला नाही, त्यांच्याकडे ताकदच राहिली नाही, तर ते सत्तेच्या समीकरणात बसणार नाहीत. आणि शरद पवारांना एक पाहिजे की हा पक्ष किंवा ही संघटना ज्याला मी विलीन करण्याचा विचार करत होतो अजितदादा गेल्यानंतर, तो विलीन झाला नाही. त्याच्यामुळे त्यांना देखील त्यांना संपवायचं. त्याच्यामुळे कुठून ना कुठून तरी या दोघांना त्याचा फायदा होणार. पण ती 22 नावं आधी वाचूया, फार महत्वाची आहेत. तुम्हाला मी लिहून काढलेत त्या सगळ्या गोष्टी, पण त्यातल्या अनेक गोष्टी जर तरच्या आहेत. त्यातले अनेक जण थांबतील, जातील किंवा त्यांना जाणून बुजून हरवलं जाईल, त्यांना पाडलं जाईल, हे सांगू शकत नाही. पण जे काही महत्वाची नावं आहेत मी तुम्हाला सांगतो की ती महत्वाची जी नावं आहेत ना ती 100% भारतीय जनता पार्टीत किंवा शरद पवारांच्या गटामध्ये जाणार. त्यातल्या महत्वाच्या 2 नावांकडे येऊया का आपण. हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. सुनील तटकरे एकमेव खासदार आहेत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे रायगड तुमच्या सगळ्या लोकसभेतून. पण या दोघांचं मत किंवा या दोघांचा जो काही विचार आहे, इतके दिवस आपण पाहतोय की आता सध्या राष्ट्रवादी हे दोघंच चालवतायत, हेच सगळं करतायत, हेच निर्णय घेतायत, हे ते एकत्रीकरण होऊ देत नाहीत. पण कुठे ना कुठेतरी हे दोघे जण भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर जाऊ शकतात, किंबहुना ते एकनाथ शिंदेच्या वाटेकडे देखील जाऊ शकतात. पण माझं वैयक्तिक मत आहे की रायगड लोकसभा हा सगळा भारतीय जनता पार्टी जातं, म्हणजे रायगड सोडला तर खाली सिंधुदुर्गापर्यंत सगळी भारतीय जनता पार्टीने व्यापून टाकलंय. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी तटकरेंना भारतीय जनता पार्टी घेईल असं मला तरी वैयक्तिक वाटतंय. आणि प्रफुल्ल पटेल देखील याच मार्गावरती जातील. आता ती आमदारांची 20 नावं वाचून दाखवतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे आणि ते 100% भारतीय जनता पार्टीत जाणार, ते म्हणजे संग्राम जगताप. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे मला असं वाटतंय की हिंदुत्ववादी नेते आहेत आणि आपण पाहतोय त्यांची अनेक आंदोलनं हिंदुत्ववादी संघटनांसोबत, सकल हिंदू समाजासोबत ते काम करतात. त्याच्यामुळे ते तिथं राहणारच नाहीत आणि त्यांना तिथं राहण्याची मला असं वाटतं काही गरजही नाही. ते भारतीय जनता पार्टीत किंवा शिवसेनेत जरी आले तरी निश्चित हा एक फटका सुनेत्रा वहिनींना पहिला बसणार आहे, तो 100% बसणार आहे. सना मलिक या शरद पवार गटाकडे जाऊ शकतात. जर सुनेत्रा वहिनींची ताकद पूर्णपणे संपली तर हे सना मलिक अणुशक्ती नगरच्या ज्या पहिल्या शरद पवार गटातच होत्या, त्यांच्या राष्ट्रवादीच्या ज्याच्यावरती त्या निवडून आलेल्या आहेत, त्याच्यामुळं त्या निश्चितपणे शरद पवार गटाकडे जाण्याचा संभ्रम आहे आणि त्या जातील. पुढचं नाव आहे शंकर मांडेकर. भोरचे आपले आमदार शंकर मांडेकर, ते देखील अजित पवार साहेबांच्या पक्षामध्ये होते. ते देखील भाजपच्या वाटेवरती जाण्याची शक्यता आहे किंवा शिवसेनेकडे जातील, पण ते देखील निश्चित जाऊ शकतात. पुढचे आहेत चिपळूणचे शेखर निकम. आता जो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पूर्णपणे भाजपमय कोकण झालेला आहे, नितेश राणेंपासून सगळी लोक, त्याच्यामुळे हे शेखर निकम देखील भाजपच्या वाटेवर येणाऱ्या काळामध्ये जातील, निश्चित जातील. कारण आता तिथं राष्ट्रवादीची ताकद तेवढी राहिलेली नाहीये. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शेखर निकम देखील भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात. नरहरी झिरवळ, जे आता आपण झिरवळांच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, ते या पक्षामध्ये तरी त्यांना ठेवणार नाहीत किंवा सत्तेच्या कडेला त्यांना ठेवणार नाहीत, कारण हे कांड आणि या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये झालेल्या आहेत, मीडियावरती झालेल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चित सत्ताधारी त्यांना हटवतील. मग जायचं कुठं? मग पुन्हा एकदा काँग्रेसकडे जावं किंवा शरद पवारांकडे जावं, अशा पद्धतीमध्ये झिरवळ राहतील किंवा जरी विरोधात गेले, अपक्ष जरी गेले, तरी पण ते शरद पवार गटाकडे कलण्याचा थोडासा मला प्रयत्न वाटतोय किंवा ते एक चिन्ह दिसतंय. पुढचे आहेत इगतपुरीचे खोसकर भिका. मला असं वाटतंय आदिवासी इगतपुरीचा जो तुम्ही भाग घेतला तर बऱ्यापैकी आदिवासी लोक या भागामध्ये असतात आणि सध्या नाशिक, इगतपुरी या भागांमध्ये कुठे ना कुठेतरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हळूहळू आपला जम बसवायला लागले पूर्णपणे नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यामुळे ही देखील लोक जी आहेत ते हळूहळू भाजपकडे कलताना आपल्याला दिसतील. आणि भाजप या सगळ्या लोकांना, कारण आदिवासी भाग वगैरे भाजपच्या हातामध्ये तसा बऱ्यापैकी नाहीये, तो भाजप स्वतः आता त्याकडे जातीनं लक्ष घालून हे जे काही महत्वाचे आदिवासी विधानसभेतले जे काही महत्वाचे आमदार आहेत त्यांना भाजप वेचण्याचा हळूहळू प्रयत्न करेन. पण हे भाजपकडे जाऊ शकतात, शरद पवार गटाकडे जाऊ शकतात. पुढचे आहेत दत्तात्रय भरणे, आपले इंदापूरचे, ते देखील भारतीय जनता पार्टीच्या वाटेवरती जाऊ शकतात. पुढचे आहेत आशुतोष काळे, कोपरगावचे. मला असं वाटतं हे शरद पवार गटाकडे जाऊ शकतात. हे कारण ही जी लोकांची मी नावं तुम्हाला सांगतोय ना, ही लोक सध्याच्या येणाऱ्या काळामध्ये कुठे ना कुठे तरी पक्षांतर करतील. सुनेत्रा वहिनींची ताकद सगळ्यांना
समजलंय की सगळीकडून त्यांना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. सुनेत्रा वहिनींना देखील स्वतःच्या मनामध्ये वाटत असेल की ठीक आहे, आपण आपले उपमुख्यमंत्री नाव जरी लागलं ना, बस याच्या पुढे काही त्यांना जास्त हालचाल करण्याची गरज वाटत नसेल. त्याच्यामुळे त्याही काही याच्यावरती अशा बेधडकपणे कोणती प्रतिक्रिया देत नाहीयेत. पुढचे आहेत प्रतापराव चिखलीकर लोह्याचे, ते देखील भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर जाऊ शकतात. प्रकाश सोळंके आहेत माजलगावचे, ते देखील भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या वाटेवरती जाऊ शकतात. सुनील शेळके आपले मावळचे, ते मला असं वाटते भारतीय जनता पार्टीकडे किंवा शिवसेनेकडे जातील, निश्चित जातील. कारण मावळ आता बऱ्यापैकी मावळ हा भारतीय जनता पार्टी हळूहळू हातामध्ये घेते, शिवसेना हळूहळू हातामध्ये घेते. पण सांगू शकत नाही, पहिल्यापासून शरद पवारांचा इन्फ्लुअन्स आहे, त्यामुळे तिकडेही लोक जाऊ शकतात. धनंजय मुंडे हे भारतीय जनता पार्टीकडेच जाणार आणि त्यांना तिथं जावंच लागणार. कारण जर त्या सगळ्या प्रकरणामध्ये जर ते संतोष देशमुख या हत्याकांडामध्ये जर त्यांचा काही सहभाग असेल तर तो भारतीय जनता पार्टीच वाचवू शकते असं त्यांना तरी वैयक्तिक माहिती असेल. त्यामुळे ते सत्तेच्या प्रवाहाकडेच वळणार, विरोधामध्ये जाण्याची ते सहसा भूल चूक करणार नाहीत असं मला तरी वाटतं. पुढचे अण्णा बनसोडे पिंपरीचे, ते देखील बऱ्यापैकी भाजपचं सगळं पिंपरी आणि पुणे हे सगळं झालं, त्यामुळे ते देखील तिकडे जातील. ज्ञानेश्वर कटके आहेत शिरूरचे, मला असं वाटतं अमोल कोल्हे पुढच्या वेळेला खासदार होतील नाही होतील ती पुढची गोष्ट झाली, पण हे बऱ्यापैकी ही जी लोक आहेत सगळे ज्ञानेश्वर कटके वगैरे हे शरद पवार गटाकडे देखील वळू शकतात. आदिती तटकरे, तुम्हाला जसं म्हटलं की जर सुनील तटकरे जर आले भाजपमध्ये तर आदिती तटकरे देखील भाजपमध्ये येऊ शकतात, निश्चित येऊ शकतात. त्या सध्या मंत्री आहेत आणि त्यांच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी टाकली आणि आदिती तटकरे त्या भागामध्ये बऱ्यापैकी 2-3 वेळा आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळे आदिती तटकरेंना भाजप घेण्याच्या मागे लागेल, निश्चित लागेल. कारण त्यांची बऱ्यापैकी एक मंत्रिपदाची एक काय बोलू आपण एक हुशारी आहे, त्यांच्याकडे काम करण्याचं एक ते नेतृत्व आहे. दुसरे मनोज कायंदे शिंदखेड राज्याचे, ते देखील भाजपकडे जाऊ शकतात. माणिकराव कोकाटे सिन्नरचे, मला असं वाटतं आता आपले काही कृषी मंत्री काय होते त्यांच्यामध्ये काय मॅटर झालं, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी जरी घेतलं नाही तरी शरद पवारकडे हे निश्चित जाऊ शकतात. मकरंद पाटील वाईचे, आता जे पुनर्वसन मंत्री आहेत, सातारा जिल्हा पूर्णपणे भाजपमय आणि शिवसेनेचा झालाय, त्याच्यामुळे एकटे मकरंद आबा तरी तिथं आपलं घड्याळ घेऊन ते काय करणार इतके दिवस. त्याच्यामुळे निश्चित सगळे शिवेंद्रराजे किंवा उदयनराजे ही सगळी लोक मकरंद आबांना आपल्या गळाशी किंवा आपल्या बाजूने करतील आणि वाई मतदारसंघ जो पूर्वीपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता तो निश्चित पुन्हा एकदा भाजपकडे जाऊ शकतो आणि जाईल तो असं येणाऱ्या काळामध्ये वाटतंय मला. आणि दुसरे राहिले आपले महत्वाचे येवल्याचे छगन भुजबळ देखील मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीकडे किंवा पुन्हा एकदा आपले घर वापसी म्हणून शिवसेनेकडे जाऊ शकतात. ही अशी नावं आहेत आणि ही जर सगळी लोक गेलीत तर मग सुनेत्रा वहिनींच्या हातामध्ये राहिलं काय, काहीच नाही. जे बाकीचे लोक राहिले ते देखील यांच्या मागून हवेसारखे निघून जातील. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनींचं अस्तित्व हळूहळू संपतंय. येणाऱ्या काळामध्ये जी काही निवडणूक होईल महाराष्ट्र राज्याची ती बहुतेक एखाद्या वेळेस सुनेत्रा वहिनींची किंवा अजित पवार जो काही गट बाहेर निघाला होता त्याची शेवटची निवडणूक असेल. आणि जर हा गट अधिकृतरित्या जर निवडणुकीच्या दरम्यान विलीन झाला शरद पवार गटामध्ये तर याचा तोटा सुनेत्रा वहिनींनाच आहे. म्हणजे दोन्हीकडून मरण आहे. नाही गेलो आपण जरी आपल्या ताकदीवरती लढायचं म्हणलं तरी ही लोक काहीही करून यांना शांत करणार, फोडणार, सगळ्या गोष्टी करणार. अजित दादा असताना शरद पवारांचा गट फोडला हे काही साधी गोष्ट नाहीये. आणि अजित पवार जरी गेले असतील तरी घोटाळे काढायला सुनेत्रा वहिनींची किंवा बाकी सगळ्या त्यांच्या सगळ्या पक्षाचे किंवा अनेक लोकांचे हे काय भारतीय जनता पार्टीला मोठी गोष्ट नाहीये. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ही लोक इकडेच वळणार आहेत सगळे. मग राहिला प्रश्न अजित पवारांच्या पुत्रांचा आणि सुनेत्रा वहिनींचा. त्यांच्याजवळ राजकीय अभ्यास, राजकीय दांडगाई किंवा राजकीय अनुभव जो असतो तो कोणताही नाहीये. आणि शरद पवारांच्या समोर टिकणं हे अवघड आहे येणाऱ्या काळामध्ये, हे निश्चित आहे. आणि कुठे ना कुठेतरी या दोघांना जे वाटतंय की ही राष्ट्रवादी संपली पाहिजे, शरद पवारांना वाटतंय की विलीन झाली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांना वाटतंय की आपल्या दोघांच्या मधला जो कोणी तिसरा आहे तो आपल्याला नकोय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुनेत्रा वहिनींसाठी फार मोठा मला असं वाटतं आव्हानात्मक सगळ्या राजकारणाच्या गोष्टी आहेत. ही जी नावं मी तुम्हाला सांगितली ही जर तरची गोष्ट आहे, कोण जाईल कोण नाही आपण सांगू शकत नाही, पण ती शक्यता वर्तवण्यात येते. ही जी 22 जण होती ते हेच लोक आहेत. आता याच्यामधले जातील न जातील ती पुढची गोष्ट झाली, पण सुनेत्रा वहिनींचं अस्तित्व हळूहळू संपवण्यात येतंय अशी चिन्ह दिसत आहेत आणि ती अमान्य करून चालणार नाहीत. हीच खरी सत्यता आहे खऱ्या राजकारणातली.